बातमी ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खासदारांशी संपर्क साधला जातोय। सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक संपर्क साधला जातोय अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। खासदारांची मतं जाणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, खासदारांची मतं ठाकरे आता जाणून घेणार आहेत। स्वतः ठाकरे ही मतं जाणून घेणार की याची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली? अगदी निखिला, जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानं त्या माहितीनुसार आता अशी माहिती येते की ठाकरे गटातील एक वरिष्ठ नेते आहेत, त्या वरिष्ठ नेत्यांकडून जे ऑपरेशन टायगर मध्ये खासदार सहभागी आहेत त्या खासदारांशी वैयक्तिकरित्या संपर्कात साधला जात आहे। म्हणजे जे 5 ते 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत ते खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। त्या सगळ्या खासदारांशी हे ठाकरे गटातील वरिष्ठ नेते आहेत आणि ते संवाद साधत आहेत। त्या खासदारांची मतं नेमकी काय आहेत, त्यांना कशामुळं या सगळ्यापासून बाजूला जायचं आहे, का त्यांना वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जायचं आहे, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। त्या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं माहिती जी आहे ती ते वरिष्ठ नेते घेत आहेत आणि ही माहिती घेतल्याच्या नंतर ही सगळी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत या खासदाराकडनं किंवा या नेत्याकडनं पोहोचवली जात आहे आणि ती जबाबदारी या एका मोठ्या नेत्याकडे खरं तर त्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे। त्यामुळे निशाणा बघावं लागणार आहे त्या पद्धतीने ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत। त्या या सगळ्या नेत्याकडनं त्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात, त्यांच्या प्रयत्नाला यश येतं का आणि यश आल्याच्या नंतर तरी हे ऑपरेशन टायगर थांबतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती एका मोठ्या नेत्याकडनं सगळ्या नेत्यांना जी खासदार फुटणार आहेत अशा चर्चा आहेत, त्या सगळ्या खासदारांची चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना टीव्ही मराठीला दिल्याची माहिती देखील आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद प्रमोद, एकूणच माहितीबद्दल। ठाकरेंच्या नेत्यांकडून या खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते।